आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील आलेगाव या गावामध्ये. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? रत्नाकर ईश्वर जाधव. आता जिल्हा परिषदचं निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये यशराजे साळुंके पाटील आणि अतुल पवार उभारलेत. तुमचं मतदान कोणाला असणार आहे नेमकं? यशराजे साळुंके पाटील यांना. का? आज 30-40 वर्ष झालं त्यांच्याशिवाय आम्हाला कोण नाही. आम्ही प्रत्येक तळागाळातल्या समाजापासून त्यांच्यापर्यंत गेलं तरी आमची ती आता कळकळीने आणि एकदम अत्यंत कळवळीने मानते. ते जरा काय झालं इथं तर 24 तास पदाधिकारी येऊन त्यांची आमच्यावर सखोल चौकशी करून काय असेल ते समाजासाठी येणारा निधी असेल किंवा काही नडी अडचणी असतील वारंवार समजावून घेऊन ते आम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे तुमच्या ज्या काय समाजाच्या आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींना जवळचं साळुंके पाटील कुटुंब हे धावून येतं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्ही बोलता बोलता असा उल्लेख केला की निधी वगैरे तुम्हाला दिला. काय निधी दिला तुम्हाला? ही रोड बसवून दिल्यात, परशी बसवले, वरसेडचं काम केलेलं आहे, हात समाज मंदिराच्या परश्या बसवल्या आहेत. अजून काय केले? गटर केली आत पूर्ण समाजामध्ये आत. बरोबर. बाहेरचं बंद गटर केलेली आहे. बरोबर. तुमची मागणी वगैरे तुम्ही केली काय त्यांना? मागणी नाही केली. येऊन त्यांनी तपासून वारंवार सारखं येऊन आमच्यापाशी बरोबर मुलाखती घेऊन काय कमी आहे नडी अडचणी काय ते जाणून घेऊन हे सगळं त्यांनी केलेलं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तुमच्या समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन तुम्हाला हे जे दिसतं ते शेड दिलं, हे समाज मंदिर दिलं, गटारीचं काम केलं. त्यांच्या संदर्भात मी तर काय बोलू शकत नाही, एवढं माझ्यावर उपकार आहेत. बरं. कारण 2017मध्ये शिवछत्रपती महाराज सन्मान निधी झाली. मी मजूर आहे. मी मजूर असून 2017मध्ये 60,000 रुपये जवळ सेंट्रल बँकेचं काढलं होतं. तर आबाने 2 वेळा, एकदा 12,000 आणि 17,000 माफ केलं गरिबीतनं. आणि शिवाजी महाराज छत्रपती सन्मान योजनेचं 1,40,000 रुपये त्यांच्यामुळं सगळं माफ झालं.